काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। मुंबईमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या दादर शिवसेना भवन या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी देखील मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडतोय त्याच पद्धतीने दादरमध्ये देखील रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी रिमझिम पाऊस हजेरी लावेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यानुसार पहाटेपासूनच सर्वत्र मुंबई परिसरामध्ये जे आहे ते पावसाने हजेरी लावलेले आहे। याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती कुठेही झालेला नाही। आज रविवारच्या दिवशी अनेक ठिकाणी मेगा ब्लॉकची परिस्थिती आहे, परंतु कोणताही परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती झाला नसल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे। त्याचसोबतच रस्ते वाहतूक देखील सुरळीत असल्याची माहिती जी आहे ते माहिती देण्यात आलेली आहे। आज दिवसभर मुंबईमध्ये अशाच पद्धतीने ढगाळ वातावरण त्याचसोबतच रिमझिम पाऊस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्या परिसरावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि कोकणातील काही भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी त्या ठिकाणी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर अंदमान निकोबार आणि केरळमध्ये विशेषतः 8 दिवस अगोदरच मोसमी पाऊस जो आहे तो दाखल झालेला आहे, कारण 1 जूनपर्यंत हा मोसमी पाऊस दाखल होईल केरळमध्ये असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यानंतर 7 दिवसानंतर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये हा पाऊस दाखल होईल असा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। परंतु यावर्षी 7 दिवस अगोदरच केरळमध्ये जो आहे तो हा पाऊस दाखल झालेला आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रातील आणि सर्व नागरिकांना खरं तर ही आनंदाची बाब आहे, कारण की 8 दिवस अगोदरच मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जो आहे तो पाऊस दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। सध्या आपण मुंबईतली परिस्थिती पाहिली तर रिमझिम पाऊस पहाटेपासूनच पडतोय, त्यासोबतच ढगाळ वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये ठिकठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीने दादरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळते, त्यासोबतच ढगाळ वातावरण जे आहे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन नरसिंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH